बाजूला सामवेदी हॉटेलियर्स, दुसऱ्या बाजूला आर्यन सनचा संघ. विवेक अँड प्रीतची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना गोलंदाजी मारवरती आपण आर्चितला पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. टॉप 6 ची पहिली मॅच. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना श्री गणेश होतोय. बघा विवेक अँड प्रीतची जोडी मागच्या मॅच मध्ये कमालीची साझेदारी करून आपल्या संघाला इकडे टॉप 6 पर्यंत आणण्याचा प्रयत्न खूप यशस्वीरित्या. इथून टॉप 6 मध्ये आपण पाहू शकता कोणते 3 संघ असतील ते टॉप 3 मध्ये जातील. पहिला चेंडू डावा यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा आला. विवेकनी मागच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी खेळली एक चांगली खेळी होती आणि त्या कामगिरीवरती आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्यांच्या नावावर झाला होता. ऑफ साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 2. प्रीत नवीन फलंदाज, सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतोय. स्ट्राईक एंडवरती येताना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. लॉंग ऑफ वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 3 धावा. सिंगलनी स्ट्राईक रोटेशन धावफलक चालू करण्याचा प्रयत्न केला जातोय. विवेकमध्ये क्षमता, मोठी फटके खेळण्यासाठी मागच्या मॅचमध्ये 21 धावांची आपल्या संघासाठी वैयक्तिक खेळ करून संघाला विजयपद मिळवून दिलं आणि इथून टॉप 6 मध्ये संघाला आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यापासून थोडासा दूर. धावचीची संधी. हे स्टँड वरती चेंडू लावताना झालाय का उशीर. यस, जे स्टँड वरती चेंडू लावताना थोडासा उशीर. चांगली रनिंग बिटवीन द विवेक आपण पाहू शकता विवेक अँड प्रीत मध्ये. थर्ड अंपायरला रेफर केलं गेले. तुम्ही पाहावं लागेल डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. चेक केलं जाईल स्क्रीनवरती. स्टँडवरती चेंडू लावताना झालाय का उशीर का विवेक थोडीशी मागे राहिले. चेक केलं जाईल. नॉट आउटचा इशारा येतो अंपायरचा. यस, विवेक सेफ असतील. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4. इथून बघा आर्यन सन संघाला सुद्धा माहिती आहे की विवेकचं विकेटवरती उभं राहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला सामवेदी हॉटेलियरचा संघ आहे. 3 चेंडू आतापर्यंत खूप चांगले हाताळले. 4 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5 धावा. तून आपण सर्वजणी स्पर्धा पाहतोय. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग आपल्या समाजातील खेळाडूंना कशाप्रकारे एक चांगलं क्रिकेटचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं जाते आणि इथून सर्व ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट पाहतोय. एक चांगलं क्रिकेटचं ॲस्पेक्ट उपलब्ध करून की इथून टेनिस क्रिकेटची एक मोठी स्पर्धा उभारण्याचं कार्य केलं जाते आपल्या खेळाडूंसाठी. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचा सिंगलचा इशारा येतोय. डिक्लेअरचा इशारा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 6. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता. निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. तितकाच वेगाने चेंडू यष्ट्यांवरती लावण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा.
एकूण 12 संघमालक आणि 12 संघ या स्पर्धेमध्ये आर आर रेंजर्स संघमालक आहे ऋषिकेश पाटील मांडपे आणि रोहन नाईक गावधनी. संजू स्ट्रायकर्स संघमालक किशोर नाईक उर्फ संजू बोळीन्स. कृतिका एंटरप्राइजेस संघमालक प्रवीण पाटील दहिसर. सुरेश जोशी सुपरस्टार्स संघमालक जयेश जोशी आणि उदय पाटील. कॉर्मॅक स्ट्रायकर्स संघमालक ऋषी जोशी. आप्पा वॉरियर्स संघमालक जयप्रकाश वजे. अरिहंत टाइल्स संघमालक महेंद्र नाईक. द हॉटेलियर मंडळ संघमालक हॉटेलियर मंडळ. शिवशक्ती चॅलेंजर्स संघमालक सुभाष नाईक आणि प्रदीप नाईक गास. आनंद किंग्स संघमालक आनंद नाईक. संजीवनी सिनेजायझर्स संघमालक संजीवनी परिवार आणि द सामवेद संघमालक प्रशांत नाईक. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 7 धावा. आर्यन संत या संघाचा जर का धावफलकाचा विचार केला तर शांत गती एक शांत धावफलक. इथून गोलंदाजी मारवरती आपण रुपेशला पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 13 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण 13 पाहतोय. बघा प्रीतच्या बॅटमधून हा मोठा फटका येणं गरजेचा होता आणि आपल्या संघासाठी प्रीतला सुद्धा आता जबाबदारी घ्यावी लागेल की विवेकच्या खेळीला कशाप्रकारे साथ देण्याचं कार्य प्रीतच्या माध्यमातून असेल पाहावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 13 धावा धावफलकर दी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडू बॅनरवरती आढळतोय. सिंगल डिक्लेअरचा पंचांचा इशारा येतोय. एकेरी धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 14. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील पाहण्यासारखं असेल कारण की 2 षटकामध्ये किती धावा. ऑन साईडला फटका घेतला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताय. राहतील थोडेसे दूर. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. टू 20 रन ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकर दी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा पहिल्या 12 मध्ये 20 केल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहावं लागेल की इथून पहिल्या इनिंगचा खेळ आर्यन सनचा संघ करतोय ते धावफलकर जर का विचार केला तर पहिल्या 12 मध्ये 20 आल्या तर दुसऱ्या 12 मध्ये सुद्धा 20 घेण्याचा प्रयत्न केला जाईल की 40+ धावफलक सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला पाठवलंय. स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा हा षटकार होता. फुलटॉस चेंडूवरती फुल टोन वसूल करणारा षटकार होता. प्रीतच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतो 26. लॉंगॉनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चेंडूला पकड दिली. फेकी होईपर्यंत सिंगलनी संतुष्ट.
दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 27 धावा 27. बघा या मॅचमध्ये आता जर का विचार केला तर धावफलकाला चालू ठेवण्याचं कार्य दोनही ओपनिंग फलंदाज दोन्ही सलामीवीर बॅटर आर्यन सन कडून खेळताना. तिसऱ्या चेंडूला ऑन साइडला चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. एका हाताने चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता पण शेवटच्या क्षणाला स्वतःला थांबवलं गेलं आणि सिंगलने संतुष्ट व्हावं लागलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 28 धावा. पुन्हा एकदा प्रीत स्ट्राईक वरती येताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतील, चेंडूला हातामध्ये पकडतील, फिकी करेपर्यंत सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 29 धावा. इथून आपण पाहू शकता एका षटकारानंतर दोनही खेळाडूंनी कशा प्रकारे सिंगलनी स्ट्राईक रोटेशन करून जे धावफलक आहे त्याला चालू ठेवण्याचं कार्य केलं गेलंय. चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. ना तेरी ना मेरी दोघांची टक्कर लागून चेंडू सर्कलच्या आतमध्ये. इथून कॉलिंग नव्हती, कॉल प्रॉपर द्यायचा होता की इथून थोडंसं आपण पाहू शकता मिस जस्ट 2-2 खेळाडू एकाच चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते थोडेसे दूर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 30 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. अक्कोटप्पाच्या चेंडूवरती समाचार घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 31 धावा. घेऊया एक हलकासा ड्रिंक ब्रेक. ऐकूया डीजेची एक धून. आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. हॅलो चेक. चला थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटात 3 षटक हातावून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. अगदीच आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुण्यांना सुद्धा आपण वेळेवरती बोलवलं आहे. त्या कारणास्तव आपल्या मॅचेस वेळेवरती होणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. शेवटचं षटक असणार आहे. तिसऱ्या षटकानंतर 31 धावा. धावफलकारती 31. बघा येणारे 6 चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. उन्मेष शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज. उन्मेषच्या प्रत्येक विकेटसाठी मयूरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी आणि संघाला इथून ब्रेक थ्रूची गरज सुद्धा असणार आहे. पाहूया 3 षटकामध्ये 31 धावा. ऑफसाईडला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. आपण पाहू शकता वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. एकेरीने धावफलक पुढे सरकताना 32 धावा. सर काय मॅचचं एक पण इक्वेशन पाहायला गेलं थोडं बॅलन्सिंग इक्वेशन. असं नाही की आर्यन सनच्या बाजूने मॅच जास्त गेले. धावफलक आपण पाहू शकता स्टेबल आहे. दुसऱ्या बाजूला सामवेदी हॉटेलियरचा संघ आहे. त्यांनी सुद्धा जास्त मोठी फटके नाही घेऊन दिल्यात. म्हणजे इथून 40च्या पारची कहाणी असेल का या 40च्या आतमध्ये मॅचला मजा येणार आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
विकेट आले शेवटच्या मुवमेंटला. आपण पाहू शकता विवेकला मैदान सोडावं लागतं. बॅट का किनारा था आणि विकेट किपर का तिकडे पुरेपूर सहारा मिळते हुए ते पाहू शकता. विकेट आले प्रथम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 32 धावा 32. बघा उन्मेषच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मयूरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून लगावण्यात आले होतं आणि विकेट सुद्धा आले. संघाला ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू उन्मेषने आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. इथून आलेली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावांचा आव्हान सेट केलं जाईल पाहावं लागेल. 4 चेंडूमध्ये आपण जर का विचार केला तर 40च्या पार जाण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रथम मध्ये क्षमता आहे. प्रीत एका बाजूला सेट आहे. पाहावं लागेल 40च्या पार जाण्याचा प्रयत्न केला जाईल का आर्यन सनच्या बाजूने. तर दुसऱ्या बाजूला 40च्या आत सामवेदी हॉटेलरचा संघ प्रयत्न केला जाईल. एका बाजूला थांबवायचं एका बाजूला पार जायचं आहे. पाहावं लागेल. गती 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 आपण पाहू शकतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना निर्धाव चेंडूची सांगता हा दबाव सुद्धा आहे. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये येऊन पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा दबाव सुद्धा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 32 धावा 32. येणारे 3 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल पहिल्या इनिंगचा खेळ संपेपर्यंत पाहावं लागेल. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला पाहतोय. त्यांच्या डोक्याच्या वरतून लॉंग ऑन रिझनला क्लिअर करणारा आहे षटकार. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 38. प्रथमच्या बॅटमधून लॉंग ऑन रिझनला क्लिअर करणारा षटकार होता. जर का लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा चेंडू होता. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. या चेंडूवरती जर का षटकार मारला तर चिरागजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा असणार आहे. शेवटचा चेंडू एका बाजूला प्रत्येक विकेटसाठी मयूरजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आहेत. चिराग नाईक यांच्याकडून सुद्धा या चेंडूवरती जर का षटकार आला तर 1000 रुपये. 1000 इकडे सुद्धा आहेत 1000 तिकडे सुद्धा आहेत. शेवटचा चेंडू पाहावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न प्रीतच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत लॉंग ऑन लिझन क्लिअर करणारा षटकार. थँक्यू चला यानंतर होणारा टॉस. संदीपजी वझे एक जुने जाणते खेळाडू बोळिंज गावचे आणि त्यांचं या ठिकाणी संदीपजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम संदीपजी नाईक. आपलं हार्दिक स्वागत या सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीगच्या वतीनं SBPL सीझन 1च्या वतीनं. संतोषजी म्हात्रे आपण नेक्स्ट मॅचचा अनाउन्समेंट करायचं आहे. RR रेंजर्स आणि संजू स्ट्रायकर्स. चला दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. बघा 45 वरती धावफलक स्थिरावलं गेले. 46 43 हवेचं आव्हान असणार आहे सामवेदी हॉटेल या संघासाठी. 46 इज अ टार्गेट. विपुल थांबतोय. 46 धावांचं लक्ष आहे आणि चला या दोन्ही संघ RR रेंजर्स आणि संजू स्ट्रायकर्स नाणेफेकी केली जाणार आहे. सन्माननीय मोहन नाईक वटारगावचे
मी त्यांना विनंती करेल की आपण यायचं आहे, आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. सद्गुरू वटारचे माजी खेळाडू सन्माननीय मोहनजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल मोहनजी नाईक साहेब आपल्याला की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आर आर रेंजर्स संघाचा कर्णधार, संजू स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार अमय आणि सचिन दोघं कुठे आहेत? अमय आणि सचिन. आर आर रेंजर्स. आर आर रेंजर्स संघाचा कर्णधार टेल असा कॉल आला आणि टॉस जिंकलाय अमय. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आता सुपर 6 ची मॅच म्हणजे नॉकआउट आहे. इथून जिंकला तर इन, हारला तर बाहेर. सो समोरचा संघ आर आर रेंजर्स खूप चांगला ताकदवर संघ आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करूया. आणि तशीच आता गेल्या मॅचला पण आम्ही परफॉर्मन्स केला. पहिली फिल्डिंग घेऊन आम्ही समोरच्यांना थांबवलं 38पर्यंत. तसंच आम्ही 40पर्यंत थांबवायचे प्रयत्न करूया. त्यांच्याकडे बॅट्समॅन तसे आहेत, तुल्यबल बॅट्समॅन, पण आम्ही करूया. आणि आमच्यासमोर स्वतः कॅप्टन खुद आहेत आमचे, मग काही टेन्शनच नाही. त्यांचा आम्ही बिंदास खेळणार आहेत. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. कर्णधारपद म्हणून अमय तुमच्या अंडरखाली खूप वेळा खेळलेले आहेत, पण आता पहिली बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल या नॉकआउटमध्ये? नक्कीच चांगला खेळ बघायला भेटेल. आम्ही शक्यतो 50 क्रॉस करायचा ठरवू आणि त्यानंतर मग पुढचं काय गेम असेल तसे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला संजू स्ट्रायकर्स या संघाने प्रथम फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतला. आर आर रेंजर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पुढच्या मॅचसाठी हा कॉल आहे. त्या अगोदर चालू असलेली मॅच जिथे 40+ धावफलक झाले, 46च्या आसपासचा धावफलक, त्याचा पाठलाग, त्याचा बचाव आपल्याला बघायला मिळणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 1चा तो सामना आहे आणि त्यानंतर क्वार्टर फायनल नंबर 2ची आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. तुर्तास सेमीफायनलमध्ये दाखल होणारा संघ कोणता असणार आहे मॅच खेळून हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SBPL सीझन 1 विथ DBN लाईव्ह. थँक्यू. चला मॅचला सुरुवात. 43 धावेचा पाठला करायचा आहे सामवेदी हॉटेल एरिया संघासाठी. बघा पारितोषिकाचा वरचा मॅच सुरू होण्याच्या आधी प्रशांतजी नाईक प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगवण्यात आलंय. एका बाजूला गरज सुद्धा आहे कारण की 45 धावफलकावरती आहे. 43 धावाचा पाठला करायचा आहे. इथून जर का विचार केला तर दोन्ही सलामीवीर बॅटर अखिल आणि संयोगची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू, पहिला आदरा, विशालच्या खात्यामध्ये पहिली विकेट. गडीबाद. రంగభూమికి అభివందనం నెడయింది ఆ పక్క మంచం మీద మా దాసు బావ రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు
पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहू शकता. विशालच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली राहतील थोडेसे दूर. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. इथून पाहू शकता थोडस जज चुकीचं असताना क्षेत्ररक्षक दूर राहतील. हातापेक्षा म्हणजे शरीरापेक्षा दूर झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करत हवा एक सुयोग आणि प्रथमची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मारवरती आपण विशालला मध्ये खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडूवरती आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चान्स क्रिएट केला गेला होता. चेंडूला हवेमध्ये पाठवलं होतं. तिसरा चेंडू आपण पाहू शकता गतीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करताना. गतीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत हवा आपण पाहतोय 1 धाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. आता इथे जल्लोष होता. स्वतः पण क्षेत्ररक्षकाने सांगितलं की जमिनीला टोचवून चेंडू हातामध्ये आलाय. एक खेळाडू वृत्ती स्पोर्टमॅनशिप आपण पाहू शकता. स्वतः सांगितलं गेलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 2 धावा धावफळ करती. ऑन साइडला आपण पाहू शकता अखो टप्प्याचा चेंडू होता. त्यामध्ये सुद्धा गतीमध्ये किती व्हेरिएशन आहे परिवर्तन आहे आपण पाहू शकता. स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. यष्ट्या शेवटच्या चेंडूवरती सरद यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. गडीबाद. षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करत हवा मात्र 2 गडीबाद. चला आर्यन सन थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करत धावा आपण पाहू शकता मात्र 2 धावा आणि 2 गडी बाद सुद्धा. म्हणजे विशालला सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये मॅचला स्टार्ट नाही होऊन द्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर का जास्त धावा नाही आला मग तो कॉन्फिडन्स दुसऱ्या गोलंदाजासाठी गोलंदाजी करताना येऊ शकतो. आणि जे मोमेंटम आहे ते मोमेंटम कायम आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत मॅचमध्ये आपण जर का पाहिलं तिन्ही मॅचमध्ये विशालने खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आतापर्यंत केली. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रथम सज्ज होताना जो दबाव आहे विशालचा बनवला तो दबावाला अजून कायम ठेवण्यासाठी प्रथमला आणलं गेले. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफळकर धावा आपण पाहतोय 2 धावा. लेफ्ट केले गेलं. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टांच्या वरतून चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. बघा कॉन्फिडन्स सुद्धा आहे ना कारण की विशालने षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यानंतर ते प्रथमला आणलं. त्याचं कारण सुद्धा आहे की इथून सुद्धा जो दबाव आहे त्या दबावाला अजून वाढवायचा आहे. जे हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे. वेगाने टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. अजून एक डॉट येणारा प्रत्येक डॉट डगआउट मध्ये चिंता वाढवणार आहे. डोकेदुखी वाढणार आहे कारण की ते आपण पाहू शकता दबाव थोडासा जास्त आहे की धावफळकर धावा मात्र 2 धावा आहेत. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरा चेंडू सुद्धा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. गती कशा प्रकारे जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातो आणि प्रथम आणि आतापर्यंत खूप चांगली 3 चेंडू लगातारचे 3 चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न.
कुलवट टप्प्याच्या चेंडूला ऑन साइडला चेंडू हातामध्ये धावचीची संधी धावचीच्या रूपात रिव्ह्यू रेफर केले गेले इथून जर का मॅडन ओव्हर आली तर मॅडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. पाहावं लागेल मॅडन ओव्हर येईल का. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव, चौथा चेंडूवरती डिसिजन पेंडिंग, थर्ड अंपायर. आणि विपुल मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे प्रथम पाटील म्हणजेच वटारचा खेळाडू आणि या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडली आहे. पालघरला रिप्रेझेंट करत असताना त्याने सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये काल दाखवलेला परफॉर्मन्स एबी ट्रॉफी आताची झाली हल्ली त्याच्यामध्ये आपण ओपन फॉर्मॅटमध्ये खेळताना बघितला. अनेक मोठमोठ्या संघांमधून खेळण्याची त्याला संधी मिळाली. यंगस्टर पापडी जे गेले 32 ते 33 वर्ष संघ जो खेळतोय त्या संघामधून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. येस ओइट आउट, फलंदाज बाद. आणि आता ऑन हॅट्रिक आहे. प्रथम चिराग बाद झालाय. थँक्यू डिजे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि विकेट हाईट जर का मेडन ओव्हर आली तर मेडन ओव्हरला 500 रुपयाचं बक्षीस आहे. चेतन देशमुख यांच्याकडून ते बक्षीस लागवण्यात आले. 5वा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे दूर राहतील तुकांच्यामध्ये चेंडू. आता 5 चेंडूची वाट पाहावी लागलं. बऱ्याच वेळानंतर धावफलक थोडंसं एकनी पुढे सरकताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 3 धावा. बघा जशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की प्रथमचा तो अनुभव सुद्धा आहे. ऑल ओपन इंडियाच्या फॉर टेनिस क्रिकेटमध्ये त्याला आपण खेळताना पाहतोय आणि मोठ्या व्यासपीठावरती खेळणारा खेळाडू कशा प्रकारे आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा ताई पॅकर्समधून खेळताना आपण पाहतो. एबी ट्रॉफी असो ते सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना हा खेळाडू नेहमी दिसला आपल्याला आणि खऱ्या अर्थाने तशी कामगिरी सुद्धा केली. आपल्या संघाला गरजेची कामगिरी फलंदाजी करताना जेव्हा आले होतं त्या दुसऱ्या मॅचमध्ये लगातारच्या 2 षटकारांनी धावफलक एकदम मागे जरा पुढे नेलं होतं. आता इथे सुद्धा तीच कामगिरी आपण पाहू शकता. जो दबाव विशालने केला होता त्या दबावाला अजून इन्क्रीज करायचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा चेंडू फक्त दिशा दाखवण्याचं कार्य केलं गेलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 4 धावा. विशालने सुद्धा आपल्या षटकामध्ये 2 धावा दिला आणि प्रथमने सुद्धा खूप चांगली कामगिरी मात्र 2 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज आपण पाहू शकता खूप चांगली कामगिरी. तिसऱ्या षटकाचा खेळ येईल. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू 42 धावांची गरज असणार आहे. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजेची हलकीशी धून. तिसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य सज्ज होताना काही रणनीती सुद्धा होती की आर्यन संच्या बाजूने आपण जर का विचार केला तर तो दबाव इथे आपण पाहू शकता विशालने क्रिएट केला होता. तदनंतर दुसरं षटक आतापर्यंत आपण जर का पाहिलं तर आदित्य हातावत होता पण दुसऱ्या षटकामध्ये प्रथमला आणलं गेलं. पहिल्या चेंडूवरती एकाने प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. 4 धावा धावफलकार दी. कुलवटप्पाच्या चेंडूला पाठवले. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 8 धावा धावफलकार दी. ते आपण पाहू शकता. एका बाजूला सांवेदी हॉटेलियरचा संघ आहे. इथून 43चा पाठला करताना पहिल्या 2 षटकामध्ये म्हणजे पहिल्या 12 मध्ये मात्र 4 धावा आल्या होत्या. सुद्धा रणनीती करावी लागेल कारण की इथून आता धावफलक थोडंसं दबाव आहे. येणारे 10 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 38 येणारे 10 चेंडू.
सुरेख आपण यष्टीरक्षक पाहू शकता. यष्टीरक्षक कशा प्रकारे कॉन्फिडन्स आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वेगाने होता, त्याला पायाने फील्ड केलं गेलं, म्हणजे मात्र जी यष्टीरक्षक डिक्लेअरच्या दिशेने चेंडूला नाही जाऊन दिलं. एक्स्ट्राची धावफलकामध्ये ॲड होताना 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 9 धावा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथून फलंदाजाचे प्रयत्न चालू आहेत की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न चालू आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता येणारा प्रत्येक डॉट. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला फील्ड करतील, फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलनी धावफलक मध्ये जास्त भर नाही देता येणार. इथून मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 10-10, 10 धावा. भाग्येश नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकार धावा आपण पाहतोय 10-10, 10 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल होताना. गोलंदाजी मारवरती आदित्य आतापर्यंत खूप चांगले 4 चेंडू आपल्या संघासाठी, म्हणजे जो स्टार्ट विशालने दिला त्याला प्रथमने कायम ठेवला आणि आदित्यचे सुद्धा तेच प्रयत्न आहे की हा स्टार्ट कायम राहो. इथून धावफलकाला भर नाही जास्त द्यायचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली गेली होती पंचांकडे. अजून एक डॉट येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा. येणारे 7 चेंडू 36 धाव्यांची गरज. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये लढण्याची क्षमता राहील. 7-36चं समीकरण. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, तो सुद्धा आपण पाहू शकता प्रयत्न फसला जातोय. अजून एक डॉट येतोय. येणारा प्रत्येक डॉट डगआउट मध्ये चिंता वाढवणारा डॉट आहे. येणारे 6 चेंडू 36 धाव्यांची गरज असणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहू शकता 18 चेंडू मध्ये मात्र 10 धावा. इथून आपण पाहू शकता सुरेख गोलंदाजी. विशाल असू दे, प्रथम असू दे, आदित्य असू दे, तिघांनी केलेली कामगिरी खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी, आर्यन सन्स या संघासाठी. फक्त 18 चेंडू मध्ये 10 रन दिलेत. आपण दुसऱ्या बाजूला जर का विचार केला तर हॉटेलियरचा संघ आहे, धावफलकाला चालू नाही केलं गेलं. म्हणजे जे धावफलक आहे पहिल्या षटकामध्ये फसलं होतं, त्याला प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके घेताना त्या वेगाने चेंडू हाताळले, तिथे सुद्धा मोठे फटके खेळताना आलेले प्रत्येक डॉट, मग ते कायम जो कॉन्फिडन्स आणि जो मोमेंटम होता तो आर्यन सन संघाच्या बाजूने होता. आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर तो मोमेंटम आपल्या बाजूने कायम ठेवला गेला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक संजय विशालच्या हातामध्ये. चेंडू धावचीच्या रूपात भागेशला मैदान सोडावं लागते. गडी बाद. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचे चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. या मॅच मध्ये आपण जर का पाहायला गेलं तर औपचारिकता सीमित असणार आहे. पाहू शकता प्रांजल. तर इथून सुद्धा आपण पाहू शकता आलेल्या आर्यन सनच्या बाजूने मोमेंटम खूप चांगलं आहे. म्हणजे टॉप 3 मध्ये येताना आपल्या संघाचा आत्मविश्वास अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आपण पाहू शकता गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी. बघा आपण आर्यन सन संघाचे 2 मॅच पाहिल्या. 3 षटकामध्ये संघ 30च्या आतमध्येच धावफलक असते, पण 4थ्या षटकामध्ये येताना आक्रमक खेळ करण्यासाठी जाणला जातो आणि मग ते 30च्या आत असलेले धावफलक 4थ्या षटकामध्ये 40+ नेण्याचं कार्य केलं जातं. मग जर का 40च्या वरती धावा असतील तर कॉन्फिडन्स सुद्धा गोलंदाजी करताना अप असतो. अशी रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला हवेमध्ये पाठवले. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. इथून प्रॉपर कॉलिंग. आदित्यने सांगितलं वेट करायचंय आणि आदित्यने एक चांगला झेल टिपला गेला. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद होताना दिसतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती.
इथून आपण पाहू शकता धावफलक 10 वरती स्थिरावलं जाते. जे प्रांजलला सुद्धा क्षमता आहे, इथून मॅडन ओव्हर टाकू शकतं का आपल्या संघासाठी. 4 मध्ये फक्त 4 चेंडूंचा खेळ झालाय, 10 धावा. 4 मध्ये एकही धाव खर्च नाही केली गेली. उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना. उन्मेष नवीन फलंदाज. चार चेंडू 10 वरती धावफलक स्थिरावलं जाते. प्रांजल आहेत गोलंदाजी मारवरती. 4 मध्ये एकही धाव खर्च नाही केले गेले. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना टाटा बाय बाय करत लॉंग ऑन रिजनला क्लिअर करणारा एक मोठा फटका उन्मेषच्या बॅट मधून. षटकार येताना, इथून षटकार येता येता झालंय का उशीर ही पाहावं लागेल. मॅच मध्ये 16 धावा धावफलकार्दी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून उन्मेषला मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी वेळ थोडासा कमी मिळालाय, ही सुद्धा विचार करावी लागेल. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा ऑफ साइडला उन्मेषच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. पण षटकार मारता मारता या मॅच मध्ये राहिलेला वेळ आता संपतोय. हार्ड लक टीम हॉटेलियर विजेता संघ आर्यन सन संघाचे खूप खूप अभिनंदन. कौस्तुभ, दोन्ही संघांना विनंती आपण हस्तांदोलन करायचंय. चला दोन्ही संघांना विनंती आपण हस्तांदोलन करा. नॉकआउट स्टेज मध्ये असल्या कारणानं दोन्ही संघ चला लाईन मध्ये आतमध्ये चला. हॉटेलियर मंडळ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, लाईन अप करायचं आहे. प्रशांत